पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धीमुळेच महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपला यश मिळालंय। मॅट्रिकच्या सर्व्हेमध्ये हा दावा करण्यात आलाय। राहुल गांधी यांचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारला असंही या सर्वेत म्हटलेलं आहे। केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळेच भाजपला फायदा झाल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय। लोकसभेत 240 जागा जिंकलेल्या भाजपला महाराष्ट्र हरियाणा विधानसभेत मोदींच्या प्रसिद्धीचा फायदा, सर्व्हेतून समोर। मोदींच्या प्रभावशाली नेतृत्वाला दोन्ही राज्यातील मतदारांनी पसंती दिल्याचं मॅट्रिक्सच्या सर्व्हेतून समोर आलंय। यशामागे मोदींची प्रसिद्धी प्रमुख कारण असल्याचं महाराष्ट्रातील 55% मतदारांचं म्हणणं आहे। हरियाणातील 53% मतदारांनी देखील मोदींची प्रसिद्धीच प्रमुख कारण असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्रातील 76,830 तर हरियाणातील 53,647 मतदारांचा मॅट्रिकच्या सर्व्हेत सहभाग आहे। 25 नोव्हेंबर 2024 ते 14 डिसेंबर 2024 पर्यंत हा सर्व्हे करण्यात आला। एक है तो सेफ है या नाऱ्याला मतदारांची पसंती मिळाल्याचं मॅट्रिकच्या सर्व्हेतून समोर आलंय। स्थिर सरकार, राष्ट्रीय सुरक्षा सारख्या मुद्द्यांना भाजपनं हात घातल्यानं मतदारांची पसंती असल्याचं मॅट्रिकच्या सर्व्हेत म्हटलंय। राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारत पुन्हा भाजपकडे वळाले। एक है तो सेफ हेला प्रभावीपणे उत्तर देता न आल्यानंही विरोधकांना फटका बसला। विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून राहुल गांधींच्या नेतृत्वावर मतदारांनी अविश्वास दर्शवला। मोदींच्या नेतृत्वातील वाढलेला विश्वास आणि केंद्राच्या उपाययोजनांमुळे विधानसभेत भाजपला फायदा झाला। स्थानिक समस्यांवर आणि कल्याणकारी योजनांवर भाजपनं लक्ष केंद्रित केल्यानं मतदारांचा पाठिंबा मिळाला। विशेषतः कृषी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात भाजप सरकारच्या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला। लोकसभेतील चूक सुधारल्याचं मतदारांनी म्हटलंय असं मॅट्रिकच्या सर्व्हेतून समोर आलंय।